तात्यासाहेब, लय महत्वाची बातमी. बोल, कसं काय येणं केलं? तात्यासाहेब, अहो तो सत्य आला होता तुमच्या घरी. अहो वहिनींशी बोलायला. मी स्वतः खिडकी सोडून ऐकलंय. वहिनीच निगळ घालत होता. कोर्टात तुमच्या विरोधात साक्ष द्यायला सांगत होता. पण तात्यासाहेब, तुमचा संशय खरा होता. वहिनी साहेबांनीच पुराव्याची फाईल सत्याला दिली होती. हो तात्यासाहेब, पण वहिनी साहेबांनी जर कोर्टात जर तुमच्या विरोधात साक्ष दिली तर लयच अवघड होऊन बसेल की. असं नाही होणार. असं मी होऊ देणार नाही. पण माझ्यापर्यंत ही माहिती अगदी वेळेत पोहोचवल्याबद्दल तुझं कौतुक, कौतुक, केवळ कौतुक. आज मी या जेलमध्ये आहे 2 बायकांमुळे. 2 महिला. एक ती मंजिरी वाघमारे, एक दुसरी माझी पत्नी मिसेस तात्यासाहेब मोहिते. दोन्ही बेईमान ठरल्या. ती मंजिरी वाघमारे, तिला लेख मांडलं, माझी पोरगी मांडलं, मान दिला, सन्मान दिला. तात्यासाहेबांची मांडलेली मुलगी म्हणून लोक तिला नवाजायचे, तिचा आदर करायचे, सन्मान करायचे. माझ्यामुळं तिला इतकं सगळं मिळालं. बदलली. पोलीस झाली, लगेच पोलीसपणा मलाच दाखवायला लागली. विसरली. बेड्या ठोकल्या मला. हा, बेईमान नंबर 1. दुसरी माझी बायको मिसेस तात्यासाहेब मोहिते पाटील. मिसेस तात्यासाहेब मोहिते पाटील ह्याच्यातच सगळं आलं होतं. आपण एका आमदाराची बायको आहोत. सगळा मान मिळत होता, सन्मान मिळत होता. लोक आदर करत होते. जे मागितलं ते दिलं. पैसा पैसा दिलं. साड्या, सोनं, चांदी, जे हवं ते दिलं. तिच्या मायाच्या लोकांना मदत केली, पैसे पुरवले, पदे दिली. तरी आता दुश्मनाच्या कळपात सामील व्हायला निघाली मिसेस मोहिते पाटील. पुरावे देणार, सत्याच्या बाजूने उभं राहणार तू. बेईमान नंबर 2. त्या 2 बायका मला बदनाम करायला उठल्या. मला आयुष्यातून उठवायला तयार झाल्या. मला वेळीच काहीतरी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? बरं, संपवलं पाहिजे. मी त्यांना संपवलं नाही तर त्या मला संपवतील. त्यामुळं पहिला घाव मलाच घातला पाहिजे. तू एक काम कर, माझ्या घरी जा आणि माझ्या बायकोला माझ्या पद्धतीनं समजावून सांग. आणि समजावून सांगितल्यावर खात्री कर की तिला माझ्या पद्धतीनं समजावलेलं समजले की नाही. नका मारू. पाया पडते तुमच्या. मला नका मारू. सोडा.
खाली बस, खाली बस. पुढायचं नाही अजिबात. कापून टाकेन नाही तर. चला मॅडम, चला तुम्ही. वा 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 वा, काय स्टोरी आहे. म्हणजे या वर्षीचा कथा, पटकथा, संवाद हे सगळे पुरस्कार केवळ एकाच व्यक्तीला प्रदान करण्यात येते. सत्यजित सुर्वे हे त्या व्यक्तीचं नाव. छान आहे स्टोरी. याच्यावर एक सिनेमा बनवायला पाहिजे. अजिबात चालणार नाही. पडेल धपकन तो सिनेमा, कारण सगळं खोटेपणावर आधारलेलं आहे. मला सांग मंजू, हा जे बोलतो ते खरं वाटतं तुला? खोटा सगळं आहे. मी खरं सांग, खोटं बोलतोय हा. आणि माझ्या बायकोला मारायला गेला होता. तिला वाचवायला म्हणून मी माझी माणसं पाठवली. त्यांना गुंड समजतोय हा. काय बी बोलू नको. मी का गुंड पाठवीन? होय, सत्या का पाठवेल गुंड? हा माझ्या बायकोला म्हणत होता माझ्या विरोधात साक्ष द्या. आता माझी बायको माझ्या विरोधात कशाला साक्ष देईल? ती बायको आहे ना माझी. तिने नकार दिला. हातला जीव मारायला निघाला होता. तेव्हा मी माझी माणसं पाठवली. वाघमारे, नका विश्वास ठेवायच्या बोलण्यावर. अहो, मी स्वतः त्या मॅडमना वाचवायला गेलो होतो. यानंच ते गुंड पाठवले होते. आणि त्यांनी मला फोनवर बी सांगितलं होतं की ते सगळे गुंड ह्याचे होते. मंजू ग, खरं बोलतोय सत्या. तू ह्या माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. काय खोटेपणा चाललाय. प्रत्येक माणसाला आपलं कुटुंब, आपली मुलं बाळ, आपली बायको प्रिय असताना तसं मला ये. मी का अपवाद असेल या सगळ्या गोष्टीला? मंजू, तुला सुद्धा मी माझ्या कुटुंबाचा भाग. मला कधी कधी भीती वाटते, हा तुलाही गोळ्या घालून मारून टाकेल. का माथे पुरवूया. किती नाटकी करशील रे? अजून जर खोटं बोललास ना तर इथंच ठोकीन तुला. सत्या, तुझी बाजू खरी आहे सांगण्यासाठी कुणाचा जीव घेशील व्हय? खाली टाकती बंदूक. मग आजपासून खोटं बोलतोय हा. आणि तू खरं बोलतोयस? कसा विश्वास ठेवू त्यावर? ठीक आहे, मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय समजून घेण्यासाठी ना तुम्ही ह्यालाच एक प्रश्न विचारा. मग विचारा याला, गुंडांच्या तावडीतनं सुटल्यानंतर 5 दिवस त्याची बायको कुठे होती? विचारा याला. बस. सत्या, मी तुला बोलले होते ना, हे खूप खुनशी आहेत. यांना जर संशय आला तर हे माझा जीवच घेतील. मला अजूनही लई भीती वाटते. आता इथे माणसं आपल्या मागावर असतील तर? हे बघा, तुम्ही पाणी प्या, ते शांत व्हा, घाबरू नका अजिबात. हे बघा, तुम्ही अजिबात घाबरू नका. इथं तुम्ही काय एकट्या नाही. इथं सगळे आपली माणसं आहेत आणि मी इथं स्वतः असणार आहे लक्ष द्यायला. तात्याची माणसं इथं कधीच पोचू शकणार नाही, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मॅडम, आता तुमच्या लक्षात आलं असेल ना,
त्या तात्याच्या विरोधात साक्ष देणं किती महत्वाचं आहे ते. म्हणून सांगतो की एकदा नीट विचार करा आणि मला सांगा. ठीक आहे, तुम्ही आराम करा, मी येतो. खोटं बोलतोय हा, सगळं सगळं खोटं बोलतोय. माझी पत्नी माझा जीव की प्राण होती. याला मुलगा मानायची ती, आणि ह्याने तिच्यावर हल्ला केला. ए, तुझी नाटकी बंद कर आता. लय झालं तुझं. स्वतःच्या बायकोला किती त्रास दिलायस ना, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तू पण त्रासच दिलास ना त्यांना. तू म्हणतोस की तू वाचवलं, मग पुढे जाऊन तूच त्यांना आणि त्यांच्या मुलांना जाळून का मारलंस? का जीव घेतलास त्यांचा? हा, मी सांगतो साहेबांना. सर, सर इथे एक सही करा. हॅलो. नमस्कार साहेब, गृहमंत्री लाईनवर आहेत, त्यांना तुमच्याशी बोलायचे. येस. जैन सर. जय हिंद. काय सुरू आहे हे? सत्तेच्या सूर्यांना अजूनही रोखू शकला नाहीत तुम्ही. चीफ मिनिस्टर साहेब नाराज आहेत. मीडिया आम्हाला प्रश्न विचारते. सर, नक्कीच याच्यातून मार्ग काढू सर. सर, माझ्या कर्मचाऱ्यांवरती पूर्ण विश्वास आहे सर. सर, सत्यजित सुर्वे यांनी पुढील 1 तासामध्ये सरेंडर केलेलं असेल सर. ठीक आहे, पण लक्षात ठेवा, अगदीच गरज पडली तर माझ्याकडून तुम्हाला फ्री हँड आहे. बट सर, हे बघा, पुढे जे काय होईल ते मी सांभाळून घेईन, पण तुम्ही हे प्रकरण लवकरात लवकर संपवा. ठीक आहे सर. जैन सर. हॅलो. नमस्कार साहेब, फोन केला होता तुम्ही मगाशी? हो. अहो, तुमच्या त्या पत्रकारांना जरा आवरा. अहो, प्रकरण खूप सेन्सिटिव्ह आहे. त्यांना जरा समज द्या तिकडं. एकतर बाहेरचं वातावरण आधीच खराब झालंय आणि त्यात तुमचे पत्रकार भरीसभर म्हणून उलट्या सुलट्या बातम्या देत आहेत. ठीक आहे सर, बोलतो मी त्यांच्याशी. ठीक आहे. नाळे. येस सर. भारतीला इकडे बोलवा. हो सर. सत्तेची सुरू प्रकरण ना, म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं आहे. याचं काहीतरी करावंच लागेल, नाहीतर आमच्या पोलीस डिपार्टमेंटची बदनामी होईल. भारती, काय परिस्थिती आता? सत्याला शांत केले का वाघमारेंनी? नाही सर, सत्या तात्यासाहेबांना सोडायला नाही म्हणतोय. वाघमारे मॅडम जोपर्यंत त्यांचं पूर्ण म्हणणं ऐकून घेणार नाहीत ना, तोपर्यंत सोडणार नाही म्हणतोय. बरं, एक काम करा. बोला ना सर. जाऊन वाघमाऱ्यांना निरोप द्या. त्यांना सांगा की गृहमंत्र्यांनी स्वतः फोन करून या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यामुळे सत्याने सरेंडर केलं तर ठीक, नाहीतर आपल्याला पोलीस फोर्स बोलवावं लागेल. सर, फोर्स कशाला? वाघमारे मॅडम स्वतः हँडल करतील ना. अहो, अजून प्रकरण इतकं हाताबाहेर गेलेलं नाहीये. अजून हाताबाहेर गेलं नसलं तरी अजून ते प्रकरण मिटलेलं नाहीये. त्यामुळे मी आता पोलीस फोर्स बोलावतोय. सत्यजित सुर्वेने सरेंडर केलं तर ठीक, नाहीतर मग जा आणि पटकन वाघमाऱ्यांना निरोप द्या. फक्त 1 तासाचा वेळ आपल्याकडे. बरं झालं, फार बरं झालं मंजू तू हा प्रश्न विचारला. म्हणजे माझ्या बायकोचा जीव वाचवला असं म्हणतो, मग तिला मारून कोणी टाकलं? माझ्या पोराबाळांना कोणी जाळून मारलं? काय राहिले माझ्याकडे आता? जगायला काय राहिले? बायको नाही, मुलबाळ नाही, पूर्ण संसारातून उठलो मी. काय करू जगून? म्हणजे आता माझा श्वास चालू आहे म्हणून मी जिवंत आहे. तसा मी पार मोडून गेलोय, संपलोय. तो एक काम कर, मला गोळ्या घालून मारून टाक.
या मातीपुरुषा नरधमाच्या हातून मरण्यापेक्षा तुझ्या हातून जर मला मरण आलं म्हणजे तर मला फार बरं वाटेल. पण भीक मागतो, मला मारून टाक. वाघमारे अहो नका दया दाखवू याच्यावर. अहो ह्याला माहिती आहे तुमचा स्वभाव कसा आहे, म्हणून असं सगळं रडून सांगतोय तुम्हाला. तुम्ही ना माझ्यावर विश्वास ठेवा. कसा विश्वास ठेवू रे तुझ्यावर? मी माझ्या डोळ्यांनी तुला यांच्या घराच्या बाहेर बघितलंय सत्या. अहो वाघमारे तेव्हा परिस्थिती वेगळी होती. मी तुम्हाला सांगतो ना जे काय झालं होतं ते. मॅडम, ACP साहेबांनी पोलीस फोर्स बोलवून घेतली. तोपर्यंत प्रकरण शांत नाही झालं तर काय? अहो पोलीस फोर्स कशाला बोलवले? अहो वाघमार मॅडम सत्या काय दहशतवाद आहे का वॉन्टेड क्रिमिनल आहे? अहो साहेबांना सांगा फोर्स नका पाठवू इकडं. माझ्या हातात आता काही नाहीये बलमा. ते नाही ऐकणार माझं. आता सत्यालाच माझं ऐकावं लागेल आणि सरेंडर करावं लागेल. सत्या हट्ट सोड आणि बाहेर ये. एकदा का पोलीस फोर्स आली तर मी काही नाही करू शकत. अरे स्वतःच्या जीवाची काळजी म्हणून तरी बाहेर ये. नाही वाघमारे, आता स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला जीव जरी द्यावा लागला ना तरी चालेल, पण मला स्वतःला तुमच्या नजरेत निर्दोष सिद्ध करायचंच आहे. हो याच्या आधी पण असा किती वेळा माझा जीव धोक्यात गेलाय. अगदी तुम्ही ट्रेनिंगला गेला होता तेव्हा सुद्धा. म्हणजे काय झालं होतं? थांबा मॅडम, कुठे चाललात? का काय झालं? गेट उघडता येणार नाहीये. अहो आताशी 8च वाजलेत. 9 वाजता बंद करता ना गेट. आम्हाला मोठ्या मॅडम सांगितले तुम्ही आलो गेट उघडायचं नाही. कुठल्या मॅडम? एवढ्या लवकर विसरलीस? नाही मॅडम, तसं नाही. मी फक्त त्यांना विचारलं कुणी सांगितलंय ते. आणि परत का आलीस? नवरा जेलमध्ये खडी फोडायला गेला की काय? गेलाच असेल म्हणूनच आली असशील परत. एकतर परवानगी नसताना पळून गेलीस आणि वर माज दाखवतेस. ए, अजिबात उघडू नका गेट. काही झालं तरी तिला आत नाही घ्यायचं. आता अगदी हिनं माफीनामा जरी लिहून दिला ना तरी आत नाही घ्यायचं. मॅडम मी सुट्ट्या मागितल्या होत्या, नाही दिल्या मला. ए, रागानं कुणाकडे बघतेस ग? मॅडम ही काय अरेरावी सुरू आहे तुमची? कसला राग काढताय माझ्यावर? कसला राग काढताय म्हणजे काय ग? तू कुणाला विचारून बाहेर गेली होतीस? कुणी सुट्टी दिलेली तुला? मी सुट्टी मागितली होती, मला दिली नाही. तेच, सुट्टी नसताना तू गेलीसच कशी? कारण माझं जाणं गरजेचं होतं. तू अशा चढ्या आवाजात माझ्याशी बोलू शकत नाहीस. आवाज खाली करून बोल आणि माफी माग माझी. माफी मागू? कशासाठी? मी हक्काची सुट्टी मागत होती. बाकीच्या मुली 4-4 दिवस सुट्ट्या घेऊन घरी जातात तेव्हा तुम्ही काय बोलत नाही त्यांना? मग माझ्याच बाबतीत असं का? कुणाला सुट्टी द्यायची आणि कुणाला नाही द्यायची हा आमचा प्रश्न आहे. तू शिकू नकोस आम्हाला. मग तुमची माफी मागायची की नाही हा पण माझा प्रश्न आहे. ए, तुला तर आता आत यायला परवानगी नसते. निघायचं आता इथून. मी जात नसते. वाघमारे, सत्या तू? सत्या बापरे, नवरात्र सुटला की ग तुझा? मला वाटलं जेलमध्ये गेला असेल. सत्या मी बघते काय करायचं ते. मॅडम वाघमाऱ्यांकडून जी काही चूक झाली त्यासाठी मी तुमची माफी मागतो. सत्या तू का माफी मागतोस? मॅडम हे बघा, मला माहिती आहे त्यांनी नियम मोडलाय. त्यांना सुट्टी नसताना त्या पळून आल्या होत्या. अहो पण त्या फक्त माझ्यासाठी आल्या होत्या. माझ्यावर असणाऱ्या प्रेमासाठी आल्या होत्या. तर प्लीज तुम्ही जरा समजून घ्या आणि त्यांना आत सोडा प्लीज. अजिबात माफ करणार नाही तिला. एकतर चूक करून माझ्यावरच आवाज चढवून बोलते.
असा उद्धटपणा खपवून घेतला जाणार नाही. उद्धटपणा? अहो मॅडम, तुमचा ना गैरसमज होतोय बघा. यात कसला आलाय गैरसमज? मी सांगतो तुम्हाला. मला सांगा, तुम्हाला एखाद्या ऑफिसर कडे काय अपेक्षा असते? म्हणजे तुमचा ऑफिसर शिस्तप्रिय, नियम पाळणारा, कुणालाही न घाबरणारा, निडर हवा, बरोबर ना? मग वाघमारे जे काय वागल्या तो काय उद्धटपणा नव्हता, तो निडरपणा होता. तुम्ही मग अशी माफी मागितली ना सगळ्यांसाठी, मग आता डिफेंड कसं काय करताय? अहो मॅडम, मी डिफेंड नाही करत आहे, जे खरं आहे तेच सांगतोय तुम्हाला. आता तुम्हीच बघा, तिथं माझ्यावर खोटे आरोप झाले, तेव्हा ह्या सगळं बाजूला ठेवून तिथं आल्या. का आल्या? कारण त्यांना सत्याची बाजू सिद्ध करायची होती. सत्य म्हणजे मी नाही बरं का, सत्य म्हणजे सत्य. आणि मॅडम, आता तुमचा त्यांच्यावर किती बी राग असू दे, पण तुमच्या अख्ख्या बॅच मध्ये त्या एकमेव अशा असतील ज्यांचा तुम्हाला आयुष्यभर अभिमान वाटेल. हिचा अभिमान वाटेल होय? होय. अहो मी चॅलेंज देतो तुम्हाला, तुम्हाला नक्की त्यांचा अभिमान वाटेल. आणि असं जर नाही झालं ना, तर मी राजकारण सोडीन. आणि प्लीज जरा त्यांना समजून घ्या आणि त्यांना आज सोडा प्लीज. ठीक आहे, तुमचं चॅलेंज ऍक्सेप्ट केले मी, पण आता परत जर का अशी चूक झाली ना तर सस्पेंड करेन ना मी. ठीक आहे, परत असं नाही होणार, मी शब्द देतो तुम्हाला. घ्या यांना आत. सध्या नको ना जाऊ, थांबितच. अहो मी येत जाईन ना अधूनमधून तुम्हाला भेटायला. अधून मधून नाही, रोज यायचं. रोज? काय प्रभाकर सुर्वेंनी हेलिकॉप्टर घेऊन ठेवलंय? बर सत्या, तात्यासाहेब मुद्दाम तुझ्यावर राग काढायला बघतील, सावध राहा. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त ट्रेनिंगवर लक्ष द्या, मी बाकी सगळं हँडल करतो. तू जा. तुम्ही जावा की मी जातो. तू जा, तुला लांब जायचंय ना. तुम्ही जावा, मी जातो. तुम्ही जावा की आधी. सत्या नको ना जाऊ, नाहीतर मला घेऊन जा. वाघमारे, हे बघा, आता थोडेच दिवस शिल्लक आहेत ना, त्यानंतर आपण सोबतच असणार आहे. आणि तेव्हा तर मला कुणाला घाबरायची बी गरज नाही. का? कारण माझी बायको इन्स्पेक्टर होणार आहे ना, इन्स्पेक्टर मंजिरी सत्यजित सुर्वे. हा बरोबर आहे. आणि त्यावेळेस तर तुझ्याकडे नुसतं डोळे मोठे करून कुणी बघितलं ना, बेडा ठोकीन लगेच. बर, पण आता तुम्ही नाही गेला ना, तर तुमची मॅडम मला बेड्या ठोकल. त्याच्या आधी जावा लवकर.
धर त्याला, धर. सत्या 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 काय होतंय? सत्या सत्या उठ, सत्या सत्या काय होतंय? सत्या, हे सत्या माझ्या लेकरा कोकरा वागरा शुद्धीवर की उठकी सत्या. सत्या, सत्या मम्मी मी शुद्धीवर आलाच होय. माझ्या जीवात जीव आला बघ. अरे किती लागलंय सत्य तुला, अजून कुठे लागलंय? मी अगं काय नाही झालं, एवढंच लागलंय. अरे एवढं कसं नाही म्हणतो? अरे लेकरांनी नुसतं खर्चलं का नाही तरी आईचा जीव घाबरत होतोय बघ. आणि तू म्हणतोय लागलं नाही सोय सत्या. अरे किती वार झाले तुझ्या. माया माया अगं जरा शांत हो, सुखरूप आहे आता तो. आणि आता डॉक्टरांनी सांगितले की काळजी करायचं काही कारण नाहीये. गोळ्या औषधांनी तो बरा होऊ शकतो. त्याला जरा आता आराम करू देत.